तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता, हा बघा धबधबा, ज्याला 12 महिने पाणी असतं. खूप सुंदर असं लोकेशन आहे. आणि हा आहे गारमाचा डोंगर. खूप सुंदर असं पाणी पडतंय वरना, बघू शकता. आणि त्याच्याच साईडला आहेत मोहळ, खूप सारे मोठे. त्याला खूप मजा असेल कदाचित, कारण की एवढ्या लांब कोणी जाऊ शकत नाही. खूप वरती आहेत ते. चला बघूया आपण. डोंगराच्या वरती पण आम्ही गेलेलो, या वाटेने असंच चढून 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 असं 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 इथे खूप सुंदर असं पाणी आहे बघा. जसं काय शावर लावलेला आहे, शावर आंघोळ करण्यासाठी. खाली आहे एक छोटस डबक. हुहू! मस्त आवाज घुमतोय, सुंदर असं. त्याच्यामध्ये पाणी इतकं छान नाही आहे, परंतु हा बघा, जसं काय शावर लावलेला आहे वरना, पाणी एकदम सुंदरसं पाणी पडतंय. आणि हे आहेत मोहळ. वरती माकडं पण आहेत, पण ती आता दिसत नाही सध्या उन्हाच्या. हा आहे कडीपत्ता. मला जावं लागेल आणायला थोडा, घरी घेऊन जायला. चला तर जाऊ या आपण कडीपत्ता आणायला. बाबू, कडीपत्ता पाहिजे का तुला? हो बाबू शेठ, कडीपत्ता पाहिजे काय? हा बघा इथे. तर मी चाललोय कडीपत्ता आणायला. अरे बापरे, काय ते? हा बघू शकता मित्रांनो, किती हिरवळ आणि मस्त सुंदर असा वास येतोय. हा, कडीपत्ता आहे रानातला जंगली कडीपत्ता. आणि इकडे आहे मुंबई पुणे सिंगिंग प्रोजेक्टचं काम चालू. ते आता अंतिम टप्प्यात पूर्ण झालेलं आहे. 1 मेला त्याची सुरुवात आहे. हा, कोणाला यायचं असेल तर मला मेसेज करा या सुंदर अशा धबधब्यावरती. ऊन पण खूप लागते बाबा. बघू शकता, हा आहे कडीपत्ता. मस्त असा सुंदर असा वास येतो.